हॅलो. हॅलो, श्री हा. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. ताई, मला अनुभव शेअर करायचा आहे. हा, करा ना. कुठून बोलताय, हो. सांगायचंय? नाही, सध्या नाव नाही, पण मी जालना जिल्ह्यातून बोलते. बरं बरं. आणि हा. कधीपासून आहात ताई सेवेत? खरं सांगायचं ना ताई, म्हणजे माझे आई बाबा करत होते ना, लहानपणापासूनच सेवेत आहे. वा, किती भाग्यवान ताई तुम्ही. हो, पण म्हणजे म्हणेल तितकी नाही, फक्त अशीच हा, जसे काही का आई ना बाबा. म्हणजे माहित तर होते तुम्हाला लहानपणापासून स्वामी. हो. ही पण मोठी स्वामी, गोष्ट आहे ताई. जसं आई बाबा सोबत बोलत होते ना, तसं स्वामी सोबत बोलत होते अरे वा. हा. लहानपणापासूनच. अरे वा, हो, किती आणि छान. म्हणजे सेवा अशी काही बसून नाही केली, जेव्हा मनात आलं तेव्हा स्वामीचं नाव घ्यायचे. हा, आपले भाव महत्वाचे आहेत. हो. हा. म्हणजे आयुष्यात भरपूर म्हणजे लग्न झाल्यानंतर आहे ना, लग्नाच्या अगोदर काही आठवलं नाही मला, पण लग्नाच्या नंतर खरं तर तो एक पॉइंट तेव्हा नंतर सुरू झालं सगळं काही आयुष्यात दुःख, आणि नंतरच बरोबर, सगळं काही. तेच खरं स्ट्रगलची सुरुवात असते. हा, आणि मग नंतर आहे ना, स्वामीशी म्हणजे रडायचे, बोलायचे, स्वामीचं नाव घ्यायचे. हम्म. आतापर्यंत हे सगळं चाललं, पण नंतर नाही का 2021 मध्ये हम्म. मोबाईल घेतला. हा हा. आणि मोबाईल घेतल्यानंतर लगेच म्हणजे कसं दुसरे गाणे वगैरे काहीच नाही, हा. तर मी त्याच्यामध्ये बेलच लावली होती, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अरे वा. हा, आणि 2021 पासून म्हणजे स्वामीच्या याच्यामध्ये जास्त हे झाले, अगदी रमून गेले. जोडले गेले. हा, जोडले गेले. हा हा. आणि माझं लग्न 2008 मध्ये झालेलं आहे. बापरे बापरे. अच्छा. हो, म्हणजे कमी हा. वयातच लग्न झालेलं आहे माझं. अच्छा. हा हा. आणि मग नंतर 2008 मध्ये तेव्हापासूनच माझं म्हणजे जे माझे नवरा आहे ना, हा मिस्टर, हा. ते दारू पित होते. अय्या, मग हे माहित होतं तुम्हाला आधी? माहित नव्हतं, आणि नंतर कळलं, नंतर पण मी काहीच करू शकत नव्हते, कारण की मला बाळपण लवकरच झालं होतं. अगं बाई. हम्म. हा, त्यामुळे. आणि मग नंतर आहे ना, हम्म. मी स्वामी पुढे खूप रडत होते की तुम्ही असं कसं केलं, मी तुमचं समजा बाळच आहे ना, बाई ग. मग आपल्या बाळाला असं कोणी करतं का, त्याचं लग्न अशा माणसाशी का करून दिलं. नाही ग. हा हा हा. पण कदाचित माझे प्रारब्ध असेल, स्वामीला माहिती हा. असेल की काही काळाचा प्रवास तुझा समजा, हो हो. त्याच्यानंतर सगळं काही ठीक होईल. बरोबर. आणि मग 2021 मध्ये जसं स्वामीची बेल वगैरे ऐकून ऐकून मला तुमचे अनुभव ऐकायला लागले मी. हा हा हा. आणि मग मला असं वाटलं की मी एकदा अक्कलकोटला जाऊन यावं. अच्छा. हा हा हा. मी याच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं की अक्कलकोटला जायसाठी माझ्याकडे पैसे नव्हते, मी कानातले कुडकं मोडले होते. हो 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 हो. मी अनुभव शेअर केलेला आहे हो तो. हो हो, आलं लक्षात. हा. हा, आणि मग मी अक्कलकोटला गेले, म्हणजे माझ्याकडे पैसे नव्हते, पण मग स्वामीला सांगितलंय की मला सोनं नकोय, हम्म. मला तुम्हीच पाहिजे. मग मी स्वामीच्या दर्शनाला गेले, हम्म. आणि स्वामी पुढे तिथं पण रडले मी की मला आहे ना की दुसरं काहीच नको, पण हे व्यसन मुक्त कर यांना. बाई ग. हम्म. हा, म्हणजे दारूपासून लांब कर, आणि हम्म. त्यांना तुमच्या सेवेत घ्या म्हणून सनी, त्यांना पण हा सेवेकरी करून घ्या. हा हा हा. तरी पण भरपूर काळ गेला, म्हणजे 1-2 वर्ष गेले, अरे बापरे. 2022-23 गेले. मला मी स्वामीला सांगितलं होतं हा. की दारू सुटलीच पाहिजे म्हणून सनी, पण बरोबर आहे. लवकर तसं झालं नाही. 1 वर्ष लागलं दारू सुटायला. हा हा हा. तुम्ही मला विचारलं पण होतं अनुभव मध्ये, मी सांगितलं होतं ना, तर मी म्हटलं काय माहिती, आता स्वामीलाच माहिती ते कधी दारू सोडतील तर. अच्छा. हा हा हा. हा, आणि मग नंतर एक दिवस परत ते खूप दारू पिऊन आले होते. बरं. हा. तर मी देवासमोर बसले, रडले, आणि मला माहित नाही का इतका राग आला मला की मी डायरेक्ट स्वामीची एवढी पूजा करते आणि मी डायरेक्ट देवघर घेतलं आणि तसंच फेकून दिलं. अगो बाई. की असं का करताय स्वामी तुम्ही आई ग. माझ्यासोबत, माझा एवढा विश्वास आहे तुमच्यावर, आणि तुम्ही असं काऊन केलं म्हणून सनी. हा 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 हा. म्हणजे माझा अंत संपला होता आई स्वामीवरचा ग. विश्वास, मी स्वामीचं मंदिरच फेकून दिलं. बापरे. हा. आणि नंतर बापरे, किती ना वेदना तुम्हाला तेव्हा. हा, आणि आता कळतंय की मी किती चुकीची वागले, का असं केलं असेल मी स्वामीला. आई ग. मला खूप आठवून त्रास होतो त्या गोष्टीचा की मी मंदिर धरून जोरात सगळ्या घरामध्ये फेकून दिले होते सगळे देव, आणि बापरे. खूप रडले होते, रडले रडले, स्वतः शांत झाले, आणि परत त्या देवाला
परत माफी मागितली आणि परत देवघरात सगळं व्यवस्थित केलं. अय्या आणि बापरे. मग ते तेव्हा मिस्टरांनी बघितलं असेल ना. नाही, दारूच्या व्यसनामुळे ना ताई, ना देव कळत, ना बायको, ना मुलं, काही कळत नाही त्या दारूमुळं. बापरे. हम्म. आणि आता म्हणजे 2025 मध्ये हम्म. फेब्रुवारी महिन्यामध्ये 15 तारखेला तेव्हापासून दारू सोडली त्यांनी. अरे वा. मग आणि इतके दारू वर्ष सोडली. तुम्ही त्यांच्या बरोबर असे काढले. हो, माझा स्वामीवर विश्वास होता बघा. की स्वामीने जे काही दिलं असेल ते चांगलंच दिलं असेल. बरोबर बरोबर. आणि अजूनही माझा स्वामीवर विश्वास आहे. माझ्या आयुष्यात दुःख आले तरी मला माहिती आहे की स्वामी माझ्या पाठीशी आहे. आहेतच आहेतच. आणि सुख पण आलं तर मला हे पण माहिती आहे की माझ्या स्वामीमुळंच आलंय हे सुख. खरंय खरंय. माझं स्वामीशी आता नातं एवढं घट्ट झालंय की अरे आईची आणि बाळाची नाळ कशी असते तशीच जोडले गेले मी. तसं. अरे वा. किती छान हो ताई. आणि आता आहे ना ताई, मला दुःख जरी आलं तरी मला ते दुःख वाटत नाही आणि सुख पण आलं ते सुख पण वाटत नाही. हे ह्या हा जो आहे ना, हे सगळ्यांना हा पॉइंट मिळत नाही ताई. म्हणजे सुखात एकदम हरखून जातात, दुःखात एकदम गळून जातात. नाही, स्वामींनी मला एवढं म्हणजे त्या हरभऱ्याचा फुटाणा तयार केलाय ताई आता. काय ग, किती सुंदर. त्याला आता काहीच नाहीये. त्याला किती पाणी घातलं, काही केलं तर त्यातून आता रोप तयारच होणार नाहीये. काय ग. आणि मी ना आता म्हणजे भरपूर अनुभव ऐकते. मी तुमचे पूर्ण अनुभव ऐकते आणि ज्या काही बाया अशा रडतात ना, हा हा. मी पण त्यातलीच आहे. मी पण खूप रडले. काय आणि ग. त्यांनी पूर्णपणे सगळं काही स्वामीवर सोडून द्यायचं. बरोबर बरोबर. ते दुःख त्यांचं नसतंच, ते स्वामीचंच आहे आणि सुख पण स्वामीचंच आहे. पण काही काळ आपल्याला ना ते सगळं सहन करावंच लागतं. करावंच लागतं. किती गोड हम्म. बोलताय तुम्ही. एवढ्या लहानपणात एवढे मोठे वाक्य. सोपी गोष्ट नाही. म्हणजे किती तुम्ही त्यातनं काय निघालायत तावून सुलाखून. हो, हो. खरंच खूप म्हणजे मला खूप लहान वयात माझं लग्न झालं. सगळं कमी-कमी वयात मी कमी वयातच आई झाली आणि सगळ्या जिम्मेदारी खूप कमी-कमी वयातच माझ्यावर आल्या होत्या ताई. आई ग. हां. वाईट वाटतं म्हणजे मला तर एकदम ऐकून. पण स्वामी होते ना माझ्यासोबत. मला आज अगदी. पण आठवते की स्वामी म्हणून मी आज इथे उभी आहे. नाहीतर एवढी ताकद ते आठवलं की मला असं वाटतं एवढी ताकद कुठून आली माझ्यात इथपर्यंत यायची. ते आठवलं की वाटत हो. असेल ना. मागालचा भूतकाळ आठवला की असं वाटतंय की कुठून एवढी शक्ती आली माझ्याकडे स्वामी की मी खरंय इथपर्यंत खरंय आले. खरंय खरंय. स्वामी खूप काही फार मोठी ताकद आहे स्वामी म्हणजे. मग हो. मुलं वगैरे किती तुम्हाला. मला 2 मुलं आहेत ताई. एक 12वीला आहेत आणि एक आ? मुलगी आता 10वीत जाणार आहे. हो. बाबा 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 एवढे मोठी मुलं आहेत. हो. आई ग. पण आई वडिलांना पण त्यावेळेला त्रास झाला असेल ना या सगळ्या गोष्टींचा. हो. मी ज्यावेळेस रडले त्यावेळेस आई-बाबा पण रडायचे. बाई ग. बाबाला पण वाटायचं की मी माझ्या मुलीचं चांगलं नाही केलं म्हणून. बापरे. पण परिस्थिती असते ताई आणि परिस्थिती, प्रारब्ध, आपलं नशीब याच्या पुढे कोणीच नाही जाऊ शकत. कोणीच जाऊ शकत नाही. कसं छान बोलताय. हां. आणि वेळ स्वामीला पण माहिती असेल कदाचित की पुढे हिचं चांगलं होईल. हो हो. म्हणून मला एवढं सगळं सहन करण्याची ताकद दिली मग होती ना. आता एकदम व्यवस्थित आहेत ना मिस्टर. हो. ताई आता पूर्ण म्हणजे तेच स्वामीच्या सेवेत आले. अरे वा. आणि माझ्यापेक्षा सगळं काही स्वामी त्यांचं जास्त ऐकता. किती छान. आणि हां. ते अनुभव ऐकतात का आपले. हो, अनुभव नाही ऐकत ताई. ते हम्म. ना म्हणजे पूर्ण मनापासून स्वामीवर त्यांचा विश्वास बसलाय. अदुगर तो माणूस कधीच देवाचे पाय पडत नव्हते ते. कधीच नाही. हो ना बघा. कुठल्याच देवाला मानत नव्हते. देवापुढं कधी नतमस्तक कधीच झाले नाही ते. बघा. देव काही नाही म्हणजे आता कसं इतकं छान होईल ना ताई. आणि आता मुलं पण तुमचे मस्त आहे 10वी 12वी. तुमचे ते पण दिवस फार सुंदर सुखाचे येतील बघा आता. तुमच्या आशीर्वादाने. होणार होणार ताई. हो. स्वामी आहेत आपल्या जवळ. आणि मी अनुभवातून हे सांगते की दारू म्हणजे तो माणूस वाईट नसतो ताई. हा खरंय. ती दारूच्या व्यसनीमुळे तो तसा वागतो. पण स्वामीवर विश्वास ठेवा, नक्की चांगलं होईल. खरंय. हे दारूचे दुकानं बंद व्हायला पाहिजे. ते नाही होत ना ताई. हा ना. किती खूप संसार म्हणजे उद्ध्वस्त खूप करतात हे संसार. दुकानवाले.
संसार नाही ताई, ते तर बाई एक रडते, तिचे मुलं, त्यांचं भविष्य, एक दोन पिढ्या बरबाद होतात खरंय अगदी. एका माणसामुळं. एका दुकानामुळे खरंय. हो. त्या माणसामुळे म्हणजे का लोक त्या अशी दुकानं ओपन करतात कळत नाही. पण ते अ, असे म्हणजे त्यांना आणि त्यांच्या घरात सुख शांती नसते बरं. ताई, कारण एवढ्यांचे सगळ्यांचे त्यांना ते हे मिळालेले असतात ना ताई. हो, म्हणजे आपण जी कमवलेली लक्ष्मी ना, हम्म. ती पण म्हणजे कष्टाचीच पाहिजे आणि चांगल्या सत्याचीच मार्गातली पाहिजे. पाहिजे, चांगल्या सन्मार्ग. मार्गातली पाहिजे. हो. खरंय खरंय. किती. आता आहे ना, म्हणजे मला स्वामी ना ताई, हा. अगदी म्हणजे आपले आई बाबा कसे असतात ना, आपण आई बाबा जवळ रडतो आणि ते हो पण आपली चिंता करतात आणि ते पण समजवतात आपल्याला, थोडे हो दिवस हो. काढ असं, हा. नंतर सगळं ठीक होईल. बरोबर. तसंच मला असं आतमधून आवाज येत होता स्वामीचा, अय्या. की हो, सगळं काही ठीक होईल. अरे माझा वा. विश्वास होता स्वामीवर. खरंय. हा. मला हा. खूप त्रास झालेला आहे. विश्वासच महत्वाचा आहे हो ताई. हो, आणि मला अजूनही, मी म्हणजे मला पैशामध्ये आनंद नाही आहे ताई. बरोबर. मला नाही का म्हणजे असं याच्यामध्ये सुख नाही दिसत बरोबर आहे. पैशामध्ये वगैरे. खरंय त्याच्यात नाहीच आहे सुख. हा, मला फक्त हे सगळं, एक कुटुंब आहेत ना, अगदी सुखी पाहिजे, मला तेच सुख वाटतं. अगदी अगदी खरं बोललात ताई. आणि मी माझा संसार पूर्ण स्वामीवर, म्हणजे मी सांगते मी कर्म करते, मी कष्ट करेल, हा. पण यश देणं हे स्वामीच्या हातात, आणि मी चांगलंच काम करा, असं म्हणजे स्वामीने मला चांगला मार्ग दाखवा, खरंय खरंय. एवढं स्वामीकडे मागते. म्हणजे कसं, अर्जुनाचा कसा कृष्ण सारथी होता ना, हा. बरोबर. तसंच मला स्वामी माझे सारथी, असं वाटतं. अरे वा. आणि कृष्णाने सारथ्य केलं त्यामुळे सगळं अर्जुनाच्या योग्य दिशेला गेलं. हा, ते दिशा दाखवायला कृष्ण होता ना. हा. तेच मला म्हणायचंय हा, की तसे मला सारथ्य करणारे आपले जर व्यवस्थित असतील तर सगळं काही छान होतं आणि आपले हो. स्वामीच आहेत हे सगळं करणारे. हा, मला माझे स्वामीच आहेत. कृष्ण म्हणजे मला माझे स्वामीच भेटले. अगदी अगदी. खूप सुंदर. हा मी पण ताई. तेच म्हणते, सांगता आपल्याला जे निर्णय घ्यायची पण वेळ आली ना स्वामींना विचारायचं, हा, ऑटोमॅटिक तेच ना. त्यावेळेला आपल्याला ते मार्ग दाखवतात. हा हा. बोला ना ताई. ताई, मी म्हणजे बोलताना थोडी हे होते. नाही तुम्हाला ते आता एवढ्या दिवसाने ते हा, भरून आले ते एकदम भरून बरोबर. आले, म्हणजे माझे भरपूर अनुभव आहे ताई. नाही म्हणजे शेअर करत जा ताई, शेअर करत जा. प्रत्येक हो. वेळेला शेअर करत जा ताई. हा. हो. हा. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हा.